आज आपण रवाळाचं तूप कसं बनवायचं याची रेसिपी बघणार आहोत। जरी तुम्ही पहिल्यांदा तूप बनवत असाल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, त्याच्या स्टेप फॉलो करा, तुमचं तूप अजिबात चुकणार नाही। तर साधारणतः मी एका डब्यामध्ये साई साठवून ठेवली होती। तर त्याच्यानंतर पातेलं घ्यायचं, पातेल्यामध्ये मी साधारणतः अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि हे जे मी तूप साई साठवलेली होती ती पाण्यामध्ये ॲड करायची। तुमच्याकडे कोणतं पण घरामध्ये साहित्य असेल, चमचा असेल किंवा रवी असेल, त्याने एकत्र फक्त गोल असं फिरवून घ्यायचं। साधारणतः 1 ते 2 मिनिटच फक्त गोल गोल फिरवायचं, ते 5 किंवा 10 मिनटं पण फिरायची गरज नसते। 2 मिनिटातच काय होतं, लोणी वर तयार होतं। मी 1-2 मिनिटच गोलाकार असं फिरवून घेतलं होतं, म्हणजे वर आलेलं आहे सगळं लोणी आहे बघा। तर हे लोणी आहे जे वरती जमा झालेलं होतं। तर त्याच्यानंतर काय करायचं, एक भांडं घ्यायचं, त्या भांड्यामध्ये व्यवस्थित वरचं असं जे लोणी आहे ते व्यवस्थित नितळून घ्यायचं। जे खाली राहिलेलं असतं ते ताक असतं, त्यामुळे ते व्यवस्थित शक्यतो नितळताना लोणीच आलं पाहिजे याची काळजी घ्यायची। तर मी एका हातावरती व्यवस्थित, मी दोन्ही हाताचा पण नाही वापर केला, एका हाताने व्यवस्थित असं लोणी घेतलं आणि ते व्यवस्थित नितळून दुसऱ्या अशा भांड्यामध्ये काढून घेतलं। जर तुम्ही एक डबा किंवा एखादं तुमचं पातेलं असेल घरामध्ये, जर तुम्ही तेवढी साई घेतली असेल तर त्याच्या अंदाजे अर्धा डबा किंवा अर्धं पातेलं एवढं लोणी निघतं। तर व्यवस्थित मी लोणी सगळं व्यवस्थित नितळून घेतलेलं आहे आणि एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे। तुम्ही अशी स्टेप व्यवस्थित फॉलो करा, तुमचं अजिबात चुकणार नाही। आपण काय करतो, मोस्टली खूप सतत वेळा लोणी काढायसाठी ते फिरवत राहतो, तर मिश्रण जास्त फिरवले की एवढं लोणी निघत नाही। 2 मिनिटांमध्येच फिरवून ट्राय करा एकदा, तुमची रेसिपी व्यवस्थित होईल आणि तूप छान निघतं। तुम्ही रेसिपी व्यवस्थित बघा शेवटपर्यंत। पूर्ण घेतलेलं आहे लोणी, व्यवस्थित असं नितळून घ्यायचं। मला मिक्सरच्या भांड्यामध्ये नाही जमत, पातेल्यामध्ये जमतं आणि मी अशा प्रकारे करते, माझं तूपही छान निघतं। खूप छान रवाळ असं तूप बनवलं जातं बघा। हे खाली जे राहिलेलं असतं हे ताक असतं, शक्यतो हे घ्यायचं नाही, हे फेकून द्यायचं। आता एका पातेल्यामध्ये आपण जे काढून घेतलं होतं लोणी, त्याच्यामध्ये पुन्हा जास्त पाणी टाकायचं नाही, याच्यामध्ये फक्त अर्धा वाटी किंवा अर्धा पेला म्हणू शकतो एवढं पाणी टाकायचं आणि 2 आईस क्यूब टाकायचे। आपण मोस्टली काय करतो, या लोणीमध्ये आपण जास्त पाणी टाकतो, जास्त पाणी टाकल्यामुळे ते लोणी जमा होत नाही, ते फुटलं जातं। त्याच्यामुळे शक्यतो कमीत पाणी टाकायचं आणि आपण बर्फ टाकल्यामुळे काय होतं की ते लोणी आहे ते एका बाजूला व्यवस्थित जमा होतं। एक बर्फ टाकल्यानंतर साधारणतः 1 मिनिट तुम्ही तसं ठेवून द्या। बघू शकता खूप छान असं लोणी एका साईडला जमा झालेलं आहे। मग ते पुन्हा तसं असतं नितळून घ्यायचं हातावरती। बघा तुम्ही आता थोडंसं जरी प्रेस केलं तर व्यवस्थित लोणी घट्टसर असा त्याचा गोळा तयार झालेला आहे लोण्याचा। मी प्रत्येक स्टेप तुम्हाला दाखवले आहे, तुम्ही ह्या स्टेपनुसारच जावा, तुमचं तूप अजिबात चुकणार नाही, खूप छान बनवलं जातं। तर मी असं 2 ते 3 वेळा माझा व्यवस्थित लोण्याचा गोळा झालेला आहे आणि ते मी खालचं जे राहिलेलं होतं ताक ते पण व्यवस्थित नितळून काढलेलं आहे। बर्फ टाकल्यामुळे तुम्ही बघू शकता हे जे लोणी झालं होतं हे थोडं घट्ट झालेलं आहे। 3 ते 4 वेळा माझं असं व्यवस्थित लोणी हातावरती घेऊन मी व्यवस्थित बनवून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही, मी ज्या पातेल्यामध्ये साई साठवलेली होती त्याच पातेल्यामध्ये मी हे लोणी काढलेलं आहे। याचा अर्थ मी एक पातेलं होतं माझ्याकडे छोटं, ते पूर्ण भरून मी साई काढलेली होती, त्याचा अर्धा पातेलं लोणी निघालेलं आहे। हे मी व्यवस्थित नितळून घेतलं, फक्त शक्यतो जेवढं हातावरती आपण पातेल्यामध्ये लोणी येईल ते ट्राय करायचं, जास्तीत जास्त व्यवस्थित नितळून लोणी हातावरती घ्यायचं।
बघू शकता तुम्ही, तर माझं अर्ध्या पातेलं लोणी निघालेलं आहे. जे खाली राहतं ते सुद्धा ताकच असतं, शक्यतो ते नाही घ्यायचं, ते खालचं ते फेकून द्यायचं. नंतर एक पातेलं घ्यायचं. तर आता या लोणी हे तयार झालेलं आहे. शक्यतो आपण 2 वेळा ते लोणी काढून घेतलं होतं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा हे धुवून घ्यायचं, म्हणजे थोडंसं पाणी टाकायचं. साधारणतः तेच अर्धी वाटी किंवा अर्धा पेला म्हणू शकतो एवढं पाणी टाकायचं आणि एकदा ते लोणी फक्त व्यवस्थित असं धुवून नितळून घ्यायचं त्याचं पाणी. बघू शकता हे लोणी आहे. लोण्याचा घट्ट असा गोळा तयार झाल्यानं साईडला आपण पाणी टाकलं होतं, ते पाणी काढून घ्यायचं, म्हणजे आंबट अशी चव निघून जाते. तर मी व्यवस्थित असं पाणी नितळून घेतलेलं आहे आणि लोणी पण छान प्रकारे आपलं तयार झालेलं आहे. ह्याच्यानंतर जी तिसरी स्टेप आहे, ते आपण एक कोणतंही पातेलं घ्या तुमच्या घरात असेल ते, त्याच्यामध्ये हे लोणी टाका. साधारणतः 1 मिनिटभर ठेवून द्यायचं. आता 1 मिनिटानंतर बघू शकता साईडला बबल्स तयार होतात. तर अशा प्रकारचे बबल्स येतात. 1 मिनिटभर असं ठेवून द्यायचं. शक्यतो आपण तिथेच थांबायचं, कारण की तो 5 ते 6 मिनिटात आपलं तयार होतं. 1 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही असे बबल्स येतात साईडने. आता पातेल्याला तूप चिटकू नये किंवा करपू नये यासाठी एक चमच्याने एकदा ते एकत्र करून घ्यायचं. साधा 1 मिनिटानंतर आपण एकदा चमच्याने एकत्र करून घेतलेलं आहे. तर साईडने असं बबल्स येतात, म्हणजे तूप सुटायला सुरुवात होते. बघू शकता साधारणतः 1-2 ते 3 मिनिटांना पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचं. त्याच्यानंतर असा कलर यायला लागतो, म्हणजे आपलं तूप बनायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटानंतर असं एकत्र करून घ्यायचं, जेणेकरून काय होतं का पातेलं खाली लागत नाही. बघू शकता तर तूप सुटायला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा ते एकत्र मिश्रण करून घेतलं, जेणेकरून ते खाली लागत नाही. साधारणतः याला 4 ते 5 मिनिटं लागतात आणि आवाज येतो जेव्हा तूप कढतं, तेव्हा आवाज येतो. त्या बबलचा आवाज येत राहतो. आणि जेव्हा तूप आपलं बनवून तयार होतं तेव्हा तो बबलचा आवाज येत नाही, म्हणजे आपलं तूप बनवून झालेलं आहे. हे एकदा पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचं. साधारणतः आपल्याला 3 ते 4 वेळा आपण ते मिश्रण एकत्र करायचं, त्याच्यामध्ये पातेल्याला लागत नाही. बघू शकता तर एक 5 मिनटं किंवा 6 मिनटं लागले असतील. 5 ते 6 मिनटामध्ये हे असे बबल्स येतात आणि आवाज येतो. तो आवाज याचा बंद होतो. याचा अर्थ आपलं तूप बनवून झालेलं आहे. फक्त अशा प्रकारे तूप सुटतं आणि आपलं तूप बनवून झालेलं आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही जर स्टेप बाय स्टेप गेला तर तुमचं नक्कीच तूप व्यवस्थित बनवलं जाईल, तूप चुकणार नाही. तर बघू शकता खूप छान असं तूप कढलं गेलेलं आहे.